निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काल गेलो होतो त्यांची वेळ घेऊन. त्यानंतर मग पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांची वेळ घेऊन. दोन्ही अधिकाऱ्यांना मी विचारलं की पुढची प्रोसिजर काय. आपण मला सांगितलं होतं की तो सगळा विषय आता आम्ही जप्त केला आहे, पैसे जप्त केलेत. पैसे जप्त केलेत म्हणजे क्राईम झाला आहे. आता जप्त केल्यानंतर त्यांची काहीतरी, जसं मी तुम्हाला काल बोललो, ती कुठली अहवाल समिती वगैरे असते, त्यासमोर त्यांनी ते सगळं आपलं म्हणणं सादर केलं आहे. आणि 24 तास उलटून गेले तरी देखील FIR तर सोडून द्या, कारवाई शो कॉज नोटीससुद्धा संबंधित आरोपीला गेलेली नाही. की हे पैसे कुठून आले ते म्हणतात व्यवसायातून आले. तर एक शो कॉज नोटीस द्यायची एक पद्धत असते की तुम्ही आम्हाला सांगा, पहिलं तुमचं एक्सप्लेनेशन द्या. पण ते देखील अजून आरोपीला साधं बोलवलंही नाही. हे अपेक्षित होतं, याच्यात काही नवीन नाही. म्हणून मी माझ्या आज वकिलांशी बोलणार आहे. जसं मी भाजपच्या मालवणच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ शिल्पा खोत ह्यांच्या विरोधात मी कोर्टात गेलो. काल कोर्टाची पहिली तारीख होती आणि आपल्याला सांगताना आश्चर्य होतं आहे की साधा वकील पण पाठवला नाही समोरच्या संबंधित ज्यांच्यावर आम्ही आरोप केले त्यांच्यावर. मग आता पुढची तारीख मिळेल. पण जर तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, जे तुम्हीच तुमच्या तोंडातून बोलला होता, मग तुम्ही गेलात नाही, तुमचे वकीलही गेले नाही, हा कुठला न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे? तुम्हाला खात्री पटलेली आहे की तो फॉर्म रद्द होणार, डिस्क्वालिफाय होणार आणि म्हणून तिकडे जाऊन काय उपयोग नाही, म्हणून साधा वकील पण पाठवलेला नाही. पहिलं रिप्रेझेंटेशन किंवा पहिलं जे काय म्हणणं असतं ते एक वकिलांनी मांडायचं असतं. साधे वकीलसुद्धा पाठवले नाहीत. हा तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास होता का? हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. आणि तसंच हे अजून संबंधित आरोपीला विचारलं देखील नाही की आपले हे बाबा पैसे कुठून आले, तुम्ही सांगता व्यवसायातून आले, तर कुठल्या व्यवसायातून आले, हे सगळं विचारणं भाग होतं ना. आता मी माझ्या वकिलांशी बोलतो आहे, त्याच्यावरती काय फायनल कन्क्लुजन निघेल ते तुम्हाला मी सांगेन नंतर. काल केनवडेकर यांनी मुलाखत घेतली आणि त्यांनी म्हटलं की तुमच्यावर त्यांनी आरोप केला की माझ्या घरामध्ये अनधिकृतपणे घुसणं हा सुद्धा गुन्हा होता, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. बघा, लक्षात घ्या, मी परवानगी मागून आत गेलो. ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होतं. ते उलटं म्हटले या. बसायलाही सांगितलं, मी बसलो नाही, तो भाग वेगळा. मग अनधिकृत कसं? एक नाही 2-3 वेळा मला बोलले आपण बसा, आपण बसा. पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही, म्हणून मी बसलो देखील नाही. आणि बघा, लक्षात घ्या, एक क्राईम सीन होत असताना उद्या गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये कुठला क्राईम घडला आणि मी पाठलाग आरोपीचा केला म्हणजे काय गव्हर्नमेंट माझ्यावर केस करणार आहे? मी क्राईम शोधून दिला आहे पोलिसांना. आता उलटे आरोप जे काय करताय ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण काय आरोप करतोय. उलटं तुम्ही क्राईम केलात त्याची माफी मागायची सोडून तुम्ही म्हणताय काय की आतमध्ये कसा शिरला. अहो, जिथे क्राईम होणार तिथे परवानगी घ्यायची गरज नसते. मी उद्या कुठेही रस्त्यात पकडून किंवा कोणाच्या घराच्या बाहेर पकडून जर आरोपी दिला तर पोलीस मला हे नाही विचारणार की तुम्ही का पकडून दिला, त्यांच्या घरात कसा पकडला. क्राईम जो झाला आहे तो मी पोलिसांना दिला, दाखवला. आता ह्यांना जो विषय डायव्हर्ट करायचा आहे ना, हा विषय डायव्हर्ट करण्याचा भाग आहे. पण मी असा विषय डायव्हर्ट होऊ देणार नाही. पैसे आले कुठून, कोणाचे आहे, तेवढेच होते की अजून होते. आणि जर तुम्ही म्हणताय तुमच्या धंद्यातून आले तर त्याचा GST नंबर असतो, इन्कम टॅक्सची एंट्री असते, संबंधित माणसाचं नाव असतं. तुम्ही नाव तर सांगा, बाकीचं सगळं सोडून द्या. तुम्ही नाव सांगा की ते जे आहे, ते जे व्यवहार तुम्ही म्हणताय, जो व्यवहार झाला
तो कोणी केला तुमच्याबरोबर? नाव तर सांगा. हे सगळी स्टोरी बनवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट नाव सांगून टाका. हेच माझं म्हणणं आहे. त्यांनी प्रेसमध्ये असंही म्हटलं की माझं कुटुंब दबावामध्ये. कोणाच्या? त्यांना विचारा ना कोणाच्या दबावात आहे ते. साहेब, एफ आय आर दाखल झाली नाही, याच्यामध्ये सत्तेचा दुरुपयोग होतो असं आपल्याला वाटतंय का? मी प्रोसिजर फॉलो करणारा माणूस आहे. मी काल पण आपल्यासमोर जेव्हा आलो तेव्हा मी हेच बोललो की गव्हर्नमेंट प्रोसिजरला जो वेळ लागतो त्यांना ती वेळ दिली पाहिजे, पण अति करू नये. आम्हाला गृहीत धरू नये की आम्ही तुम्हाला वेळ देणारच आहोत म्हणून. आणि त्यासाठी मी आता वकिलांशी बोलून त्याच्यावरती काय करता येईल ह्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून हे मी आता त्यांच्याशी बोलणार आहे. आणि हे जाणून बुजून केलं ते असं वाटतं. कोणी? तपासात वेळ लागतो. असू शकतं ना साहेब, कुठली शक्यता आता नकारता येत नाही. माझं काम आहे जनतेसमोर हे सगळं आणणं, आणि जो फ्रॉड होतोय, जो क्राईम होतोय तो पोलिसांसमोर ठेवणं, निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवणं. आता त्याच्यावर ते काय करतात, ते रिस्पॉन्स कसं देत आहेत हे तुम्ही बघताय. साधी एक नोटीस नाही संबंधित आरोपीला की तुम्ही तुमची ही रक्कम जी आम्ही जप्त केलेली रक्कम आहे म्हणजे तिथे क्राईम झालाय. आम्ही जबरदस्ती केली होती का जप्त करायला? निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली, बरोबर आहे. आणि मला काल तुमच्याच सगळ्यांसमोर सांगितलं की आम्ही ती अहवाल समिती समोर पाठवलेली आहे. बरोबर की चूक? मी त्याच्यातला एकही शब्द गाळत नाही. त्यांनी मला सांगितलेले शब्द तुमच्यासमोर त्यांनीच मला सांगितलं की ती रक्कम आम्ही जमा केली आहे. मग जमा का केली? म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय, क्राईम कुठेतरी झाला आहे. हेच माझं म्हणणं आहे. क्राईम जो झाला आहे ना त्याचा पहिला पडाव असतो एफ आय आर. एफ आय आर करून टाका. आणि जे तिकडे डिस्पोज करायला उभे होते ते सगळं, त्याच्यात मी नाव घेतलंय, ते कोण वेंगुर्लेकर नावाचा मुलगा होता आणि एक बंड्या सावंत नावाची व्यक्ती होती, ह्यांच्यावर पण एफ आय आर झाली पाहिजे.